काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करुनी सायास शिकविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मयो श्री गुरुवे नमः. आदमा पुराशी केले समपंचमधामा, नमस्कार माझा श्री संत सद्गुरु बाळू मामा. नमस्कार माझा श्री संत सद्गुरु बाळू मामा. आत्मा पुरच्या देवराया, पुरच्या देवराया, आत्मा पुरच्या देवराया, पुरच्या देवराया. दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठं तवानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तार, त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तार, त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुनाथ दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, गायलेला अभंग, उच्चारलेला अभंग या महाराष्ट्रातील नवे या विश्वातील एक अधिकार संपन्न संत, देहू निवासी, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे. तसं तर महाराज संत म्हटलं की अधिकार संपन्न हा शब्द मुळात वापरावाच लागत नाही. कारण ज्ञान म्हटलं की आपल्याला संत ज्ञानोबा माऊली आठवतात. भक्ती म्हटलं की संत शिरोमणी श्री नामदेवराय आठवतात. शांती म्हटलं की पैठण निवासी
शांती ब्रह्म एकनाथ महाराज आठवतात आणि वैराग्य म्हटलं की देहू निवासी माझे जगद्गुरु तुकोबराय आठवतात. ज्याचं त्याचं कार्यकर्तृत्व वेगळं आहे, ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अनुष्ठान वेगळं आहे. तर आज सेवेसाठी निवडलेला अभंग काय सांगू आता संतांचे उपकार काहीसा या आशयाचा जगद्गुरु तुकोबरायांनी संतांनी आपल्यावर काय उपकार केलेत, संतांनी आपल्याबद्दल काय कृतज्ञता ठेवली आहे याचं वर्णन करणारा हा अभंग. सेवेसाठी निवडण्यामागचं परिहार नामक सेवेचं कारण साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या लहान थोरांच्या बालगोपाळांच्या अथक प्रयत्नातून गेली 5 दिवस माझा आत्मापूर निवासी संत सद्गुरु बाळूमामा आज आपल्या या श्री क्षेत्र कुरुबावी या गावामध्ये गेले 5 दिवस झालं विराजमान झालेत. आणि गेले 5 दिवस झालं आत्ताच आमचे मामा म्हणले, रुपनवर मामा, ज्ञानदेव मामा म्हणले की 7 दिवसाचा सप्ताह, अजून 2 दिवस मामांचा तळ, मामांची पालखी या ठिकाणी थांबणार आहे. आणि खरोखर मामा, हे माझ्या जगाच्या मालकाची सेवा करणं एवढं सोपं काम नव्हतं. माझ्या जगाच्या मालकाची सेवा करणं महाराज खरंच एवढं सोपं काम नव्हतं. आणि ते तुम्ही सहज कुरबावीकरांनी सहज लीलया पार पाडले. माझ्या जगाच्या मालकाची सेवा करताय, माझ्या जगाच्या मालकानं सांगून ठेवलंय, अरे करशील सेवा तर खाशील मेवा, करशील चाकरी तर खाशील भाकरी. या न्यायानं आपल्या गावामध्ये मामांचा पालखी सोहळा गेले 5 दिवस आलाय. खर तर मंडळी, आज सेवेसाठी निवडलेला अभंग संतांचं आपल्यावर असणारा उपकार सांगणार आहे. महाराज बोलून जातो, आजपर्यंत या विश्वात अनेक संत झाले, या विश्वात अनेक संत झाले, प्रत्येक जाती धर्मात संत झाले. मला जाती धर्मावर बोलायचं नाही, परंतु बोलून जातो, प्रत्येक जाती धर्मात संत झाले. जगद्गुरु तुकोबरायांनी एका जातीत जन्म घेतला, संत सावता महाराजांनी माळी जातीत जन्म घेतला, संत नामदेवरायांनी शिंपी जातीत जन्म घेतला. या जगाच्या पाठीवर फक्त एक समाज राहिला होता. या जगाच्या पाठीवर फक्त एक समाज वंचित होता. माझा धनगर समाज दर्या खोऱ्यात राहत होता, डोंगर वनात राहत होता. आणि त्या समाजामध्ये संत जन्माला आले नव्हते. आणि माझ्या जगाच्या मालकाला भगवान शिवशंकराला या समाजाची दया आली. या समाजात आज पावेतो एकही संत जन्माला आला नाही. आणि म्हणून भगवान शिवशंकरानं अवतार घ्यायचं ठरवलं. माझ्या जगद्गुरु, माझ्या सद्गुरु बाळूमामांच्या रूपात अवतार घ्यायचं ठरवलं. आणि धनगर समाजामध्ये माझा देव अवताराला आला. महाराज अजून बोलून जातो, माझा देव जरी बाळूमामांनी जन्म धनगर समाजात घेतला असला, जरी माझ्या देवानं जन्म धनगर समाजामध्ये घेतला असला, तरी माझ्या देवानं उद्धार मात्र सर्व जाती धर्माचा केला, सर्व जाती धर्माचा केला. संत जन्माला येतात, देव जन्माला येतात, जन्म घेण्यापुरतं कोणत्या तरी जातीचा आधार घेतात. नंतर जन्माला आल्यानंतर त्यांचं सर्व कार्य समाजासाठी राहतं, इतर सर्व समाजासाठी राहतं. उद्धराया जन जड जीवा, जड जीवा, उद्धराया जन जड जीवा, जड जीवा, उद्धराया जड जीवा, जड जीवा, उद्धराया जड जीवा. अवतार तुम्हाला राया कराना, अवतार तुझा धराया उद्धराया जन जड जीवा, धराया जड जीवा, उद्धराया जन जड जीवा, धराया जड जीवा. उद्धराया जन जड जीवा, जड जीवा, उद्धराया जन जड जीवा, जड जीवा, उद्धराया
गावामध्ये पालखीचा 5वा दिवस आणि या 5व्या दिवसाची सेवा खरं तर आमचे मामा या गावचे पाटील ज्ञानदेव मामा रुपनवर पाटील यांची खूप इच्छा होती माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण दत्तात्रेय महाराज गलांडे आणि त्यांचीच सेवा निश्चित होती या ठिकाणी. पण काल अचानक महाराजांचे सासरे यांचं अचानक जाणं झालं आणि त्यानंतर रात्री महाराजांनी मला सांगितलं की मी येतो, मामांची खूप इच्छा आहे, मी तळावर आलं पाहिजे, मी सेवा केली पाहिजे, पण मी कीर्तन करत नाही. महाराज मी कीर्तनकार नाही, आपण झाले आपली भेट, मी मोठा कीर्तनकार नाही, आता सुरुवात आहे, माझं एक 6वं 7वं कीर्तन आहे. गुरूंचा आशीर्वाद, त्या सद्गुरू बाळूमामांचा आशीर्वाद, माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण सुधीर महाराज खामगळ यांच्या आशीर्वादानं मी या ठिकाणी उभा राहिलोय. आणि महाराजांनी सांगितलं की सेवा तर आपल्याला तिथं करायची आहे, मी सेवा करू शकत नाही. महाराज तुम्ही आजची सेवा जशी जमल तशी करा. आणि मी समस्त वारकरी भजनी मंडळ कुरबावी, आमचे गायनाचार्य महाराज असतील, आमचे मृदंगाचार्य महाराज असतील, आमचे विनेकरी बाबा असतील, तुम्ही आपण चंद्रपुरीला तुम्ही चोपदार होता ना, चोपदारांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो. तुम्हा थोरा मोठ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो. माझ्या माता माऊली आहेत, माझ्या आई आहेत, माझ्या बहिणी आहेत, माझ्या ताई आहेत, यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो. माझ्या वडिलांप्रमाणे माझ्या भावाप्रमाणे असणारे पुरुष मंडळी आहेत, त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो. महाराज आपलं नाव? नाना महाराज पवार, गुरुवर्य गुरुस्थानी असणारे नाना महाराज पवार यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो. माझ्या गुरुस्थानी असणारे आमचे मदने मामा असतील, आमचे चोरमले मामा असतील, इथं उभे राहिलेले आमचे साळुंके भाऊ असतील, बाळू महाराज देवकर असतील, यांच्या चरणावर दिंडीचे मालक यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो. माझ्या सोबत आलेले आमचे काका दिलीप साहेब असतील, आमचे दुसरे काका इथं बसलेले भीमराव अण्णा असतील, साळुंके महाराज असतील, आमचे यांच्या चरणावर दंडवत करतो. माझ्या पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणावर दंडवत करतो. माझ्या आदमापूर निवासी, जगाचा मालक, ब्रह्मांड नायक, त्रैलोक्याचा धनी सद्गुरु श्री संत बाळूमामांच्या चरणावर दंडवत करतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 हरिभक्त पारायण तांबे महाराज असतील, त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो आणि सेवेला सुरुवात करतो. तर सेवेसाठी निवडलेला अभंग काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती काहीसा या अर्थाचा. तुकाराम महाराजांनी काय अभंगात सांगितलंय? आपल्यावर या मानवी जीवावर जे संतांचे उपकार आहेत ते कधीच दिसणारे नाहीत, कधीच तुम्हाला कळणार नाही. संतांनी काय केलं? संतांनी तुम्हा आम्हाला बोट धरून या जगद्गुरु, या सद्गुरु बाळूमामांच्या दारात आणलं आणि बाळूमामांचं दर्शन कुणी घडवून दिलं असेल आपल्याला? तर संतांनी घडवून दिलं. आज आमचे नाना महाराज असतील, नाना महाराजांनी अतिशय सुंदर चाल गायली, अतिशय सुंदर चाल गायली, ती माझ्या इथं बसली, पण मी दाखवू शकत नाही. आणि दाखवायचं म्हणलं तर फाडून दाखवावं लागेल. ती माझ्या इथं बसली. आमचे मृदंगाचार्य महाराज असतील, अतिशय गोड मृदंग वाजवतात, अतिशय गोड मृदंग वाजवतात. मनाला लागलं, खूप साठवून ठेवावं वाटलं, पण सांगू शकत नाही, दाखवू शकत नाही. सचिन महाराज दीक्षितांनी खूप गोड मृदंग वाजवला, पण दाखवू शकत नाही. आता मागच्या 8 दिवसापूर्वी आमचे हरिभक्त पारायण चंदन महाराज यमगर आहेत, त्यांनी माझी मागच्या 8 दिवसापूर्वी काठीत सेवा घेतली. 5,000 रुपयाचं पाकिट दिलं, ती सांगू शकतो, ती तुम्हाला दाखवू शकतो का? ही 5,000 रुपये मला चंदन महाराजांनी दिलेत, पण महाराजांनी गायलेली चाल दाखवू शकत नाही. दीक्षित महाराजांनी वाजवलेला मृदंग दाखवू शकत नाही. ते अंतकरणात. तसंच संतांनी जे आपल्यावर उपकार केलेत, सद्गुरू बाळूमामा असतील यांनी जे आपल्यावर उपकार केलेत, ज्ञानोबराय असतील यांनी जे आपल्या उपकार केलेत, नामदेवराय असतील त्यांनी केलेले उपकार, जगद्गुरु तुकोबराय असतील यांनी केलेले उपकार आपण सांगू शकत नाही. आणि
मनमुनी आलो या देशा मनमुनी आलो या देशा मनमुनी आलो या देशा मनमुनी आलो या देशा. तुकाराम महाराजांनी सांगितलं संतांनी केलेले उपकार वर्णन करू शकत नाही. संतांनी केलेले उपकार वर्णन करायचं असलं तर एकतर संत व्हावं लागतं किंवा ते जसं वागत होते तसं वागावं लागतं. तर आपण मग संतांच्या उपकाराचं वर्णन करत असताना तुकाराम महाराज म्हणतात अबोल व्हावं लागतं. माझी वाचा बंद पडते. मला उपकार मी संतांचं उपकार वर्णन करू शकत नाही. आपल्यावर उपकार आहेत गंगेचे, आपल्यावर उपकार आहेत गायीचे, आपल्यावर उपकार आहेत तुम्हा आम्हा जडजीवाचे. महाराज तुम्ही माझ्यावर काय उपकार केलेत, महाराज तुम्ही काय केले असतील कळत न कळत. आपला गंगेचा जन्म झालाय उपकारासाठी, गायीचा जन्म झालाय उपकारासाठी, तुम्हा आम्हा जडजीवांचा जन्म झालाय उपकारासाठी. पण आता आपण उपकार करायचं सोडून दिलंय महाराज. आता आपण उपकार करायचं सोडून दिलंय. भाऊ भावाचं ऐकना, बहीण बहिणीचं ऐकना, नवरा बायकोचं ऐकना, बायको नवऱ्याचं ऐकना. पण आता येता येता एक किस्सा झाला महाराज, एक सांगून जातो 2 मिनिटात. खरंच काय युवक वर्ग असा आहे की मोदींचा ऐकते त्या राजकारणावर बोलत नाही. माझ्या समोर घडलेला एक प्रकार. आता मी आंधळीहून आलो महाराज, शिंगणापूरचा घाट उतरलो. शिंगणापूर पाठीवर ट्रॉफिक हवालदार उभे होती, गाड्या अडवत होती. आमची गाडी अडवली, जय हरी घातला. महाराज आहे कुठं आहे, कुठं आहे कार्यक्रम, कुठं आहे तुमचा सगळा तापा आहे का असं बी विचारलं त्यांनी. म्हणलं माझा तापा नाही. आणि माझ्या समोर घाटातून खाली उतरल्यापासून एक युनिकॉर्न गाडी होती, 4 मुलं होती गाडीवर, 4 तरुण मुलं. आता इथं दाखवायला नाही ते अशी, ह्याच्यापेक्षा थोडीशी नेटाक होती. शिवबी नेटाक आहे पण ह्याच्यापेक्षा थोडीशी नेटाक होती. तर 4 मुलं गाडीवर बसली होती, माझ्या पुढे चालली होती. आमचं विमान नसतील साहेब असतील, आमचा गाडीत विषय चालला लागा आता पुढं. आणि काल मला माळशिरसवरनं जाताना अडवलं होतं आणि मी असं मधने मामांसारखे कपडे घातलेले, त्यांना वळखलाच नाही महाराज आहे पॅन्ट शर्टवर होतो. आणि ती झालं माझ्या समोर त्या 4 मुलांची गाडी अडवली. गाडी अडवल्यावर साहेब म्हणले लायसन दाखव, असं दाखवलं. PUC दाखवली, गाडीची कागदपत्र दाखवली त्यानं, सगळंच झालं. तरी साहेब म्हणले तुम्हाला 1000 रुपयाची पावती फाडावी लागल. ते म्हणला कसं काय साहेब, सगळी कागद आहे ती, माझे आधार कार्ड आहे, रेशनिंग कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, आता ती फार्मर आयडी आलाय ती बी आहे, तरी बी 1000 कसं. नाही तुम्हाला 1000 रुपये पावती फाडावी लागेल. कसं काय, तुम्ही टेबल शीट फिरायचा रूल मोडलाय, 4 जण बसलाय. रूल नाही मोडला म्हणला. मी ऐकून चकित झालो महाराज. नाही म्हणले रूल नाही मोडला. म्हणलं काय, अरे मोडलाय. पोलीस म्हणते अरे मोडलाय तू, 4 जण तुम्ही गाडी फिरताय, रूल नाही मोडला, देश सेवा करतोय. ती मुलं काय बोलून गेली, रूल मोडला नाही देश सेवा करतोय. अरे असली कसली आली तुझी देश सेवा. अहो आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब गेली 15 दिवस झालं म्हणतायत पेट्रोल जपून वापरा, डिझेल जपून वापरा. मंत्र्यांनी गाड्याच्या कॅनवाय ताप्यात गाड्या कमी फिरवा, सोनं खरेदी करू नका. किती दिवस धोंडा आहे. मला बी बोलावलंय रस्तापाती खायला, धोंडा महिना. सोनं खरेदी करू नका. आणि म्हणला आता म्हणला आम्ही निघलोय आंधळीतनं, चाललोय कुरबावीला कीर्तनाला. 4 जण चाललोय, ह्या ठिकाकडे गाडी नाही म्हणून 4 जण चाललो नाही. पण आंधळीतनं गाडीला किक मारल्यावर कुरबावीत पोहोचायला 150 रुपयाचं पेट्रोल लागते. आणि 150 प्रमाणे जर 4 गाड्या न्यायच्या म्हणलं तर 600 रुपये जातात. आणि मोदी साहेबांनी सांगितलंय पेट्रोल खर्च करू नका म्हणून 4 जण 150 चौघ पोचलोय आम्ही. 450 रुपये भारतीय अर्थव्यवस्थेचा फायदा केलाय. विठ्ठल विठ्ठल तर गायीचा जन्म झाला परोपकारासाठी, गंगेचा जन्म झाला परोपकारासाठी, तुम्हा आम्हा जडजीवाचा जन्म झाला परोपकारासाठी. आणि महाराज थोडस पुढे जाऊन बोलतो,
आपल्यावर जर सगळ्यात मोठा, या जगाच्या मालकापेक्षा जर सगळ्यात मोठा कोणाचा उपकार असेल ना, तर तो आई बापाचा असेल. देवापेक्षाही जास्त उपकार जर कोण आपल्यावर कुणी केले असतील तर आई बापाने. आज आज महाराज, आज आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस भरतीचा निकाल लागला महाराज. खूप मुलं भरती झाली. एक एक किस्सा आमच्या दहिवडीत झाला. आज आपली कीर्तन सेवा इथं होती. मी सकाळी दहिवडीत गेलो होतो. असाच होतो दहिवडीच्या स्टँडवर मोटरसायकलवर न उभा राहिलो आणि धोतर ती नेहरू बघितला. समोर एक पोरगा होता, पळत आला, बेकरीत गेला, बेकरीतनं पेढं घेतलं. तो मला ओळखत होता. म्हणला महाराज ही पेढं घ्या. म्हणलं कशाचं पेढं दादा? तर म्हणला महाराज मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी पोलीस भरतीची परीक्षा दिली होती, ग्राउंड दिलं होतं, लेखी दिलं होतं, आज त्याचा रिझल्ट लागला आणि महाराज मी आज पोलीस झालो. त्याच्या पाठीवर थाप टाकली, त्याला शाबासकी दिली आणि सांगितलं असाच यशस्वी हो, इमानदारीनं सेवा कर, माझ्या मामांवरची भक्ती अशीच राहू दे, तुला कधीच काय कमी पडणार नाही. आणि बोलत बोलत बोलून गेला महाराज. त्यानं माझं तोंड गोड केलं आणि बोलत बोलून गेला. महाराज भरती झालोय पण खूप कष्ट खाल्लेत हो भरती होण्यासाठी. मागच्या 1 महिन्यापूर्वी ग्राउंडला मुंबईला नायगावला जायचं होतं. घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती खूप बेताची. पाऊस पडला नाही, आमचा भाग दुष्काळी आहे. आता पाणी आलंय तरीही काही भाग दुष्काळ आहे. पाऊस पडला नाही, शेतातनं काही उत्पन्न नाही. आणि जाताना माझ्या वडिलांचं आणि आईचं दर्शन घ्यायला मी घरामध्ये गेलो. वडिलांच्या पायावर नतमस्तक झालो, आईच्या पायावर नतमस्तक झालो, आशीर्वाद घेतला. आणि माझ्या बापाच्या मनात एक दुःख होतं महाराज. अरे दादा तू चाललाय मुंबईला, परीक्षा द्यायला चाललाय, ग्राउंड मारायला चाललाय. अरे दादा तुला शूज नाही, तुला बूट नाही, आणि तुला बूट घेऊन देईल एवढेही पैसे माझ्या जवळ शिल्लक नाहीत. असे बाबा बोलायला लागले. बाबांचं दर्शन घेतलं आणि मुलगा तो दादा आम्हाला सांगायला लागला. तसाच निघालो महाराज, तसाच गेलो, नायगावला गेलो. एका एसटी स्टँडवर मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी ग्राउंड होतं. ग्राउंडवर माझ्या बरोबर 1,500 मुलांचा राऊंड होता. 1,500 मुलं पळायला होती. प्रत्येकाच्या पायात ब्रँडेड शूज होतं, प्रत्येकाच्या पायाला गुडघ्याला निकॅप लावलेल्या होत्या. आणि महाराज माझ्या पायात चप्पल देखील नव्हती. आणि मी म्हणलो अरे तुला बूट नव्हता, तुला चप्पल नव्हती, तू पळाला कसा? मग कसं झालं? त्यानं सांगितलं अहो महाराज मी आउट ऑफ मारलं ग्राउंड. अरे म्हणलं तुला बूट नव्हता, कसं आउट ऑफ मारलंस तू ग्राउंड? तरुण मंडळी ऐकून जा, त्या मुलानं दिलेलं उत्तर घेऊन जा घरी. महाराज मी पळायला सुरुवात केली. माझ्या पायामध्ये बूट नव्हतं, माझ्या पायामध्ये चप्पल नव्हती. मी पळत नव्हतो, माझं पाय पळत नव्हतं. माझ्या बापाचा संघर्ष पळत होता, माझ्या बापाची गरिबी पळत होती. अशा प्रकारे त्या पोरानं आपल्या आई वडिलाचं जशी वेळ येईल तसं जगून आपल्या आई वडिलाचं नाव मोठं केलं. हे उपकार आहेत आपल्या आई बापाचं. तुकोबाराय म्हणतात, मी गंगेचे उपकार सांगू शकलो, मी गायीचे उपकार सांगू शकलो, मी तुम्हा जड जीवांचे उपकार सांगू शकलो, मी देवाचे उपकार सांगू शकलो, आईचे उपकार सांगू शकलो. एक उपकार या जगाच्या पाठीवर असा आहे जो मी तुम्हाला सांगू शकत नाही. काय संतांचे उपकार, काय सांगाता संतांचे उपकार.
ओध करायचं होतं आम्ही त्याला तरी सर्व बाळूमामाच्या मेनकेने देवासमोर बसून घ्यायचं आहे. तसेच आरतीला आलेल्या सर्व बाह्य भक्तांना देवासमोर बसून घ्यायचं आहे. जे कोण भक्त भाविक मेनके आजूबाजूला असतील सर्वांनी देवासमोर बसून घ्यायचं आहे. कृपया आजूबाजूला कोण देखील थांबू नये. आचार्य मंडळी आपल्याला कळकळीची विनंती आहे, कृपया आपण माणसं अडवायचे आहेत. उदाच आडवं कृपया कोण देखील येऊ नये, पापाला दोषी होऊ नये. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. माझ्या मामांनी काय केलं, माझ्या मामांनी केलेले उपकार. आता वेळ 6 ते 8 ची, कीर्तन चालू झालं 7 ला. आता 1 तासात महाराजांनी सगळंच सांगायचंय. माझ्या मामांनी माझ्या देवानं काय उपकार केला. 1942 चा स्वातंत्र्य लढा महाराज, सन 1942 ब्रिटिशांच्या विरोधातला स्वातंत्र्य लढा. स्वातंत्र्य लढ्यात धर्मानं मुसलमान असणारा माझा भक्त बापू कलावंत. ब्रिटिश राजवटीत 42 केसे संघावर, ब्रिटिश राजवटीत 42 केसे संघावर 18 खून केले होते. ब्रिटिश सरकारनं वॉरंट काढलं. हा बापू कलावंत जिथं दिसल तिथं गोळ्या घाला. सहज एका बाळूमामा भक्ताशी मैत्रीचं नातं झालं. आणि बाळूमामा भक्तानं सांगितलं, अरे तुला वाचायचं असेल ना, अरे बापू अरे तुला हे वाचायचं असेल ना तर माझ्या देवाच्या चरणावर नतमस्तक व्हावं लागलं. देवाकडे जायचं ठरलं. आणि त्या मित्रानं सांगितलं, माझा देव तुला गेल्यावर घोंगड बसायला टाकल, घोंगड्यावर बसला तर फसला. माझ्या मामानी जर तुला शिव्या दिल्या तर तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मामांच्या शिव्या म्हणजे साक्षात ओव्या महाराज. मामा सांगत असायचं, अरे माझ्या शिवीची किंमत करायला गेला ना, एका शिवीची किंमत 1 लाख रुपये होईल. शिव्या कुणालाही भेटत नव्हत्या महाराज. आणि त्या मित्रानं सांगितलं, घोंगड्यावर बसू नको, मामांच्या शिव्या खा. आणि त्या बापू कलावंताला सेवा करायला लागला. भक्त आजवर पूजती कोटी देव बाळू मामा उभा राहतो भक्तापाटी. जात धर्म भेद भाव नाही कधी मानला, जात धर्म भेद भाव नाही कधी मानला. बापू कलावंतानं भंडारा बघा, बापू कलावंतानं भंडारा बघा लावला, भंडारा बघा लावला. हुन्नरगी तालुकाची कोडीचा हा भक्त सक्रिय सहभागी होता स्वातंत्र्य संग्रामात. हुन्नरगी तालुकाची कोडीचा हा भक्त सक्रिय सहभागी होता स्वातंत्र्य संग्रामात. गारगोटीची कचेरी फोडण्याचा संकल्प, गारगोटीची कचेरी फोडण्याचा संकल्प 42 केसेस ब्रिटिश राजवटीत. बाळू मामा भक्ताची मैत्रीचं जुळलं नातं, बाळू मामा भक्ताची मैत्रीचं जुळलं नातं. बाळोबाच्या माळावर आला तो कोळात, माळावर आला तो कोळात. पाहताच बापूला जोडिले दोन्ही हात. मी साधा धनगर तू कसार आला इथं. सत्तावान भक्त बापू खरोखरी निष्ठावंत, नित्य येईचा करीस बकऱ्यांच्या सेवेत. चाकरीचे फळ मिळाले बापू कलावंताला. अल्ला मला बाळू मामा
कलावंतान भंडारा बघा लावला. बापू कलावंतान पहिला मुसलमान भक्त होता बापू कलावंत. कपाळभर भंडारा लावायचा, नित्य चाकरीत जायचा, 6-6 महिने मामांच्या बकऱ्याची चाकरी करायचा. 42 केसेस होत्या महाराज. संतांचे उपकार, देवाचे उपकार सांगतोय. कुणी संत म्हणा, कुणी देव म्हणा, मामांना काही म्हणा, या जगाचा बाप आहे माझा मामा, जगाचा मालक आहे माझा मामा. आणि 42 केसेस अंगावर होत्या. ब्रिटिश सरकारनं सांगितलं होतं दिसल तिथं गोळ्या घाला, इन्काउंटर करा बापू कलावंताचा. आणि एक प्रसंगाला 42 केसेस कोर्टात बोलवलंय. कोर्टात बापू जात नव्हता, पण प्रत्येक तारखेला बापूची हजेरी कोर्टात लागत होती. कशी लागत होती महाराज? माझा देव बापूच्या रूपात जाऊन कोर्टात हजेरी देत होता. एक दिवस मामांच्या तळावर ब्रिटिशांचं सैन्य आलं. बापून बघितलं, धावायला लागला. का धावायला लागला? त्याला वाटलं मला न्यायला आलाय. पोलीस समोर गेले आणि बापूला बोलायला लागले, अरे का धावतोयस बापू? तू तर प्रत्येक तारखेला कोर्टात हजर राहून सगळ्या 42 केसेस मधून निर्दोष मुक्तता झाली तुझी. आणि बापूला काही कळना झालं. अरे मी तर अजिबात कोर्टात गेलो नाही, माझ्या तारखीचा निकाल लागलाच कसा? आणि मग त्याच्या लक्षात आलं, माझ्या देवानं कोर्टात जाऊन माझ्या तारखीचा निकाल लावला. असा माझा देव कृपावंत होता, असा माझा संत दयाघन होता. असे माझ्या संतानं, माझ्या देवानं तुम्हा आम्हा जड जीवावर उपकार केलेत. महाराज धावत्या वेगात सांगू शकतो. मग बापू कलावंत, मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, या संतांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी काय करावं लागेल? मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मला या संतांच्या उपकारामधून उतराई व्हायसाठी यांच्या पायावर माझा जीव ठेवावा लागल. काय द्यावे त्याचे व्हावे उतराय, काय द्यावे त्याचे व्हावे उतराय, काय द्यावे त्याचे व्हावे उतराय, काय द्यावे त्याचे व्हावे उतराय. ठेविता पाये जीव थोडा, ठेविता पाये जीव थोडा, जीव उतराय, जीव उतराय. आलाय आज सर्वजण तुम्ही मामांच्या, माझ्या देवाच्या तळावर. पाटील मामा, आपलंच रान हे शेतमालक आपणच. मामांनी मगाशीच बसल्यावर सांगितलं, माझं मोठं भाग्य, माझ्या देवाचा, माझ्या जगाच्या मालकाची पालखी 7 दिवस माझ्या रानामध्ये राहते. मला त्या देवाची सेवा करायला मिळते. खरंच तुम्ही भाग्यवान आहे. महिला मंडळी आलाय तुम्ही 7 दिवस 5 दिवस झालं येताय, या माझ्या देवाच्या तळावर येताय, माझ्या देवाच्या तळावर येताय. सकाळी येताय, येताना घरून 4 भाकरी करून घेऊन येताय, त्याच्यावर काय चटणी मिरचा भाजी काहीतरी घेऊन येताय. माझ्या मेंढके मामांची सेवा करताय, माझ्या मेंढी माऊलीची सेवा करताय. रोज संध्याकाळी 6 वाजता येताय, माझ्या मामांच्या पालखीचं दर्शन घेताय. रोज या ठिकाणी ज्ञानदानाचं काम चालू आहे. बसताय, कीर्तनकारांच्या समोर बसताय, ज्ञान ग्रहण करायचं काम करताय, देवाचं दर्शन घेताय, येताय, बसताय, डोक्यावर पदर घेताय. आता नका घेऊ. देवाचं दर्शन घेताय, डोक्यावर पदर घेऊन कीर्तन ऐकताय. उद्यापासून ज्या कोणी महिला भगिनी आणतच असणार तुम्ही तुमच्या एवढी मामांची भक्ती, तुमच्या या कुरबावी एवढी मामांची भक्ती होणार नाही असं मी म्हणणार नाही, पण चांगली भक्ती चालली. येताना 4 भाकरी घेऊन या, मिरचा घेऊन या, त्याच्यावर थोडीशी चटणी काय असेल, घरात जे काय असेल ते घेऊन या. माझ्या मेंढके मामांना द्या. माझ्या मेंढके मामांचं पोट भरलं ना तर महिला मंडळी सांगून जातो, कधी कुठल्या मेंढके मामाच्या रूपात माझा देव येऊन तुमची चटणी भाकरी खाऊन जाईल. सांगू शकत नाही. मंचनावळे, अरे या जगाच्या पाठीवर कलियुगात एकच देव होऊन गेला म्हणणार नाही आहे. माझ्या सद्गुरु श्री बाळूमामांनी
3 सप्टेंबर 1966 रोजी समाधी घेतली, त्या आदमापुरामध्ये समाधी घेतली. पण माझा देव आजही या पृथ्वी तलावर जिवंत आहे. माझ्या मामांनी सांगितलंय, अरे या जगात, या पृथ्वी तलावर जोपर्यंत ओली झाडं उभ्यानं पेटणार नाहीत तोपर्यंत मी या जगात आहे. जोपर्यंत या पृथ्वीचा महाअग्निप्रलयानं विनाश होणार नाही तोपर्यंत या जगात मी आहे. तोपर्यंत अरे तोपर्यंत या जगात कुठून बी हाक मार, अरे या जगात कुठून बी हाक मार, तुझ्या पायाच्या टाचाखाली अरे म्याच आहे असं मामा म्हणत असायचं. आणि खरोखर मंडळी, त्याची सत्यता, त्याची प्रचिती आज ही आल्याशिवाय आपल्याला राहत नाही. अरे घ्या माझ्या देवाचा भंडारा हातात, घ्या माझ्या देवाचा भंडारा हातात. एखादी व्याधी आहे, एखादा घरात आजारी पुरुष आहे, एखादा रागीट, एखादा व्यसनी माणूस आहे घरामध्ये, माझ्या देवाचा भंडारा हातात घ्या. माझ्या देवाला प्रार्थना करा, हे बाळू मामा, हे मामा, हे जगाच्या मालका, अरे तुझी खूप सेवा करते रे, अरे देवा तुझी खूप सेवा करते रे. पण धनी रोज सकाळी घरातून जातोय, संध्याकाळी रस्ता मोजत घरी येतोय. अरे देवा तुझी खूप चाकरी करते. देवा मला काही नको, मला माझ्यासाठी काही नको, मला अजिबात काही नको आहे, यात मी समाधानी आहे. पण माझ्या लेकरा बाळाच्या सुखासाठी, माझ्या कुंकुवाच्या धान्याच्या सुखासाठी अरे देवा कृपा कर माझ्यावर, अरे देवा कृपा कर माझ्यावर. आणि माझ्या धान्याचं व्यसन तेवढं सुटून जाऊ दे. आणि तो भंडारा तुमच्या घरातल्या व्यसनी व्यक्तीला प्यायला द्या पाण्यामध्ये टाकून. आज सांगतो, या बाळूमामांचा सेवक या नारदाच्या गादीवरून सांगतो, अनुभव घेतलाय म्हणून सांगतो, खूप अनुभव घेतलेत महाराज. मी मामांच्या सेवेत 3 वर्ष झालंय. 3 वर्षात खूप अनुभव घेतलेत. कित्येक व्यसनी माणसं या मामांच्या दरबारात व्यसनाचा त्याग करून निघून गेलेली आहेत. जर तुम्हाला वाटतंय ना माझ्या देवानं तुमच्यावर कृपा करावी, या मामांची सेवा करा, मेंढके मामांची सेवा करा, तळावर या, तळावर स्वयंपाकात आचारी मामांना मदत करा, कारभारी मामांना गावात काय सहकार्य लागतंय का, माझ्या मेंढी माऊलीला चारा उपलब्ध करा, माझ्या मेंढी माऊलीला पाणी उपलब्ध करा. त्यातच माझ्या देवानं सांगितलंय, अरे जर तुला वाटत असेल ना माझी कृपा तुझ्यावर व्हावी तर एक तर मुखानं हरिनाम घे, माझ्या तळावर जाऊन बकरीची सेवा कर, आणि करायचंच ना तुला दान तर तळावर अन्नदान कर, तळावर ज्ञानदान कर. माझ्या मामांनी सांगितलंय. आणि हे जो करल ना त्याला माझा देव पावल्याशिवाय, माझा बाळूमामा त्याचा आपलासा झाल्याशिवाय राहणार नाही. बाळूमामाच्या कृपेनं खाईन कष्टाचे भाकरे, बाळूमामाच्या कृपेनं खाईन कष्टाचे भाकरे. करीन चाकरी मामाची राखी न बकरी, करीन चाकरी मामाची राखी न बकरी, करीन चाकरी मामाची राखी न बकरी, करीन चाकरी मामाची राखी न बकरी. बाळू मामानं नवस केला, रोग कोणाचा बरा हो झाला, बाळूमामानं नवस केला, रोग कोणाचा बरा हो झाला, बाळूमामानं नवस केला, रोग कोणाचा बरा हो झाला, बाळूमामानं नवस केला, रोग कोणाचा बरा हो झाला. नवस फेडण्या बकरी सांभाळून जाईन तळावरी, मामाची राखी न बकरी, करीन चाकरी मामाची राखी न बकरी. आत्मापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो, आत्मापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. ढोल वाजतो मामाचा छबिन गाजतो, ढोल वाजतो मामाचा छबिन गाजतो, ढोल वाजतो मामाचा छबिन गाजतो, ढोल वाजतो मामाचा छबिन वाजतो, ढोल वाजतो मामाचा छबिन गाजतो, ढोल वाजतो मामाचा छबिन गाजतो. लागली आता होऊ लगे उमटलं पाहू लगे, लागली आता होऊ लगे उमटलं पाहू लगे, लागली आता होऊ लगे उमटलं पाहू लगे, पाहू लगे. मामा तुम्ही येन
केलं हो मामा तुम्ही येणं केलं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. आनंदानं हो बोल्या गोविंदा गोविंदाला हो. भंडाराला लाटी हाती घोंगडे नकाटे भंडाराला लाटी हाती गोंगडे काठी राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी भाग्यानं देह तुला मानवाचा मिळाला रेशीम धागा बाळू मामाची जुळाला रेशीम धागा बाळू मामाची जुळाला तुम्ही करा टाटी आमुसेला भेटी गाठी तुम्ही करा टाटी आमुसेला भेटी गाठी राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी 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 बोला बोला बाळूमामांच्या नावानं राजा घोड्याच्या नावानं माझा मामा माझा देव एखादा आला ना मामांच्या शिव्यांचा उच्चार करायची आपली पात्रता नाही पण मामांचा ज्याच्या माग खरंच काळ लागलाय ज्याच्या माग काहीतरी भोग लागलाय त्याला आल्या आल्या माझा देव शिव्याशिवाय बोलत नव्हता म्हणून अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविती सहज बोलणे हित उपदेशा सहज बोलणे हित उपदेशा सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेशा सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकवित करुण सायास शिकवित काय द्यावे त्यासी काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय. करुणी सायास शिकविती करुणी सायास शिकविती काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय. अभंगाच्या 3 चरणाचा सरळ भावार्थ सांगून झालाय माझ्या देवाचा चरित्रात त्या चरणांचा भावार्थ सांगून झालाय महिला मंडळी एकदा हात वर घ्या पुरुष मंडळी हात वरती घ्या माझ्या देवाचं भजन झालं पाहिजे आज आपण कुरबावी गावात नाही आज आपण आदमापूर श्री क्षेत्र आदमापूर मध्ये आहे आणि याप्रमाणे भजन झालं पाहिजे मंडळी बाळो मामा हो बाळो मामा बाळो मामा हो बाळो मामा हात वर घ्या सर्वांनी हात वरती मामांचं स्मरण करा मामांच्या शेळे मेंढ्यांचं स्मरण करा भजन करा भजन बाळू मामांचं भजन करा मामा हो बाळो मामा बाळो मामा हो बाळो मामा हो बाळू मामा बाप्पाचा आवाज चैतन्य मामा हो बाळू मामा बाळो 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 मामा हात वरती बाळो मामा बाळो मामा
बाळू मामा बाळू मामा हातवर बाळू मामा बाळू मामा बाळू मामा बाळू मामा मामा बघतायत मामा बघतायत हाताने टाळी मुखाने भजन करा बाळू मामा 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 हो बाळू मामा बाळू मामा हो बाळू मामा बाळू मामा बाळू मामा बाळू मामा हो बाळू मामा बाळू मामा हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी आठला संपवायचंय एक 15 मिनिटात अजून मामांच्या चरित्राचं श्रवण करूया बोला बोला बाळू मामांच्या नावानं तर माझा देव या मुख्या साधू संतांचा या मुख्या साधू संतांचा दिंडी सोहळा घेऊन माझा देव जगदुनियेत फिरायला लागला डोंगर वनात फिरायला लागला आडल्या नडलेल्यांची सेवा करू लागला ज्याला वाचा नाही त्याला वाचा देत गेला ज्याला कान नाही त्याला कान देत गेला ज्याला वाचा नाही त्याला वाचा देत गेला ज्याला संतान नाही त्याला संतान देत गेला ज्याला पाय नाही त्याला पाय देत गेला ज्याला दृष्टी नाही त्याला दृष्टी देत गेला आणि तुम्हाला पण वाटत असेल ना आपल्या संसारात काय उणीव आहे आपल्या संसारात काहीतरी कमी आहे आता काहीतरी मामांना मागायची वेळ आली आहे मामांना मागायला लांब जावं लागत नाही या जगाच्या पाठीवर एकमेव माझा बाळू धनगर देव असा आहे एकमेव माझा मामा असा देव आहे घ्या मंडळी कुठलंही तीर्थक्षेत्र घ्या जर तुम्हाला भगवान विष्णूचं तिरुपतीला जाऊन तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यायचं असलं तर इथून जवळ पुणे एअरपोर्ट आहे एअरपोर्टला जावं लागतं तिकीट काढावं लागतं विमानात बसून तिरुपतीला जावं लागतं तिथं जाऊन दर्शन घ्यावं लागतं पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं म्हटलं तर पंढरीला जावं लागतं ज्ञानोबा माऊलींचं दर्शन घ्यायचं आळंदीला जावं लागतं तुकोबरायांचं दर्शन घ्यायचं देऊला जावं लागतं पण माझ्या देवानं सांगितलंय अरे तुझ्या मनात आलंय ना माझं दर्शन घ्यायचं तू कुठंही जाऊ नको अरे तू कुठंही जाऊ नको मनापासून मगाशीच मी सांगून गेलो मनापासून अर्थ हाक देऊन बघ हा बाळू धनगर दर्शन द्यायला तुझ्या रानात येईल या बाई सोन्याच्या रानात मला बाई दिसते पांढर त्याच्या रानात मला बाई दिसती पांढर या बाई सोन्याच्या रानात मला बाई दिसते पांढर हातवर त्याच्या रानात मला बाई दिसती पांढर दिसते पांढर बाळ माझे मे पप्पा जरा दिसती पांढर बाळू
माझा देव प्राप्त करून घ्यायचा आहे. तर मामांच्या मुखातून आलेली एक कथा सांगतो महाराज. मामांच्या मुखातून आलेली कथा. मला फक्त देव कसा प्राप्त, माझ्या देवाची सेवा कशी करायची आणि माझ्या देवाची कृपा कशी करून घ्यायची एवढं सांगतो. जेवढा होईल एवढं चरित्र सांगतो. एक मामांच्या मुखातून आलेली कथा आहे. महिला मंडळी ऐका, पुरुष मंडळी, पुरुष भाविक ऐका. एका समुद्रामध्ये पांडुरंग नावाचा एक मासा होता. पांडुरंग नावाचा एक मासा होता. जोडपं होतं नर आणि मादी. त्या पांडुरंग नावाचा मासा अखंड नामचिंतन करायचा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, पांडुरंग 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 असं नामस्मरण करत असायचा. आणि त्याची पत्नी त्याला हिनवत असायची. महिला मंडळी, त्याची पत्नी मादी मासा त्याला हिनवत असायचा. अहो कसला आलाय तुमचा पांडुरंग, सारखं त्याचं नाव घेताय मुखात. एक दिवस कोळी येणार आहे, कोळी येणार आहे, समुद्रात जाळ टाकणार आहे. त्या जाळ्यात आपण दोघं अडकणार आहे, त्या जाळ्यात आपण दोघं अडकणार आहे. कोळी काढणार आहे, एका कॅरेट मध्ये भरणार आहे, एका कॅरेट मध्ये भरून बाजारपेठेत नेणार आहे, विकणार आहे. विकणारा माणूस ज्याने विकत घेतलंय तो आपल्याला घरी घेऊन जाणार आहे. मामांच्या दारात बोलणं उचित नाही, पण घरी घेऊन गेल्यानंतर त्याची भाजी होणार आहे, आपला जीव जाणार आहे. तुमचा पांडुरंग काहीही करणार नाही. आता ह्या कुरबावीत नाही त्या, पण आमच्या इकडं अशा आहेत त्या बरं का महिला. काय त्या देवाच्या नादाला लागलाय. देवाचं करून कोणाचं भलं झालंय. ती ह्या महाराजाचं ह्या बुवाचं होणार आहे. मी पण 3 वर्ष झालं, तुम्हीच आणलंय मला ह्या संप्रदायात मामांच्या सेवेत. 3 वर्षापूर्वी मी ह्यात नव्हतो. 3 वर्षापासून मामांच्या सेवेत आणलं. 1 वर्षापूर्वी श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय खामगळवाडी या ठिकाणी महाराजांनी असं बांधून नेलं, बांधून, आणि तिथं जाऊन ह्या माझ्या पंढरीश पांडुरंगाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये टाकलं. आणि त्या दिवशी माझ्या गुरुवर यांनी शब्द दिला, झालायच ना, माळकरी होऊ नका, वारकरी व्हा. ऐका नाना महाराज, माझ्या गुरूंनी सांगितलं माळकरी होऊ नका, वाळकरी व्हा. आणि त्या दिवशी सांगितलं, जर मामांचं चरित्र फेटा घालून, गळ्यात विना घालून जर करायचं असलं तरच तुम्हाला शिक्षण देईन, अन्यथा शिक्षण देणार नाही. त्या दिवसापासून श्री शिवनंदन वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ऍडमिशन घेतलं. आणि माझ्या या देवाच्या कृपेनं गुरुवर्य सुधीर महाराज खामगळ असतील, गुरुवर्य दत्ता महाराज गलांडे असतील, या दोघांच्या कृपेनं आज तुमच्या समोर सेवेला उभा आहे. मामांचं चरित्र करतोय. मला दुसरं यातून काही कमवायचं नाही बाबा. मला यातून कमवायचंय ज्या देवाच्या कृपेमुळं तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग येतोय, या माझ्या देवाची सेवा घडते. त्या देवाचा अखंड प्रचार प्रसार जिथं माझा मामा पोहोचला नाही तिथं पोहोचवायचं काम या देवानं माझ्याकडून करून घ्यावं, एवढीच प्रार्थना मी या देवाला करतोय. मी बाकी देवाला काही मागत नाही. तर आपण आलतो नामस्मरण करायची. पांडुरंग 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 नामस्मरण करायचा, मादी हिनवायची. एक दिवस असा झाला, कोळ्यानं जाळं टाकलं. कोळ्यानं जाळं टाकलं. कोळ्यानं जाळं टाकलं. त्या जाळ्यामध्ये पांडुरंग नावाचा नर आणि मादी दोन्ही मासे अडकले. तरीही त्या नर माशाचं पांडुरंग 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 नामस्मरण अखंड चालू होतं. मादी हिनवायची, अहो काय पांडुरंग. तर नर मासा म्हणायचा, अगं तुला नाही कळणार, माझ्या या पांडुरंगाची, माझ्या या जगाच्या मालकाची बाळूमामांची लीला अगाध आहे. संत साधू महात्म्यांना कळली नाही, तुम्हा आम्हाला शूद्र जीवांना काय कळणार आहे. साधू महात्म्यांना ते कळलं नाही, तुम्हा आम्हाला काय कळणार आहे. आणि अशा प्रकारे नामस्मरण करत राहिला. कोळ्यानं जाळं वरती काढलं, मासे जाळ्यातून सगळे कॅरेटमध्ये काढले. पण नशीब बघा, त्या पांडुरंगाची कृपा, तो पांडुरंग नावाचा मासा चांगला दिसला. त्याला वाटलं खायला चांगला आहे, घरी घेऊन जाऊया. एका पातेल्यात छोटंसं पाणी ठेवलं, त्या पाण्यामध्ये टाकला आणि तो मासा घरी घेऊन गेला. घरी गेला. बाकी सगळे मासे विकले. बायको जवळ ते पातेलं दिलं. त्याला बायकोला म्हणला, मी गावातून फेरफटका मारून आलो, तोपर्यंत या माशाची भाजी बनव, मी गावातून जाऊन येतो. बायकोनं, पावसाचं वातावरण झालं होतं, विजा चमकत होत्या. बायकोनं ते मासं धुवायला घेतलं. घरातून बाहेर आली, गटाराजवळ एका दगडाजवळ बसली. समोर गटार होतं, ते मासा बाहेर काढला, धुवायला घेणार. तरी पांडुरंग 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 नामचिंतन चालू होतं. त्या नामचिंतन ती मादी म्हणायला लागली, अहो आता ती बघितली का, ती धारदार सुरी बघितली का, सुरी. अहो एका मिनिटात तुमच्या गळ्यावर, माझ्या गळ्यावर ती चुरी चालणार आहे. आणि काय तुमचा देव कुठं बसलाय.
नवल झालं मंडळी, देवाच्या नामचिंतनानं काय होतंय हे सांगतोय. ही गोष्ट माशाची नाही, ही गोष्ट आम्हा जीवांची आहे. आणि नामस्मरणानं, माझ्या देवाच्या नामस्मरणानं काय होतं सांगतो. आणि मासा घासायला घेतला. अचानक आकाशातून एक विजेचा लोळ आला. अचानक लोळ आला. ती कोळ्याची बायको घाबरली. धक्का लागला. पातेल लवंडलं तसं गटारात पडलं. विजेचा लोळ येऊन गेला. अचानक मुसळधार पाऊस चालू झाला. ओढ्या नाले गटार तुडुंब भरून वाहू लागली. नाल्याचं पाणी ओढ्याला गेलं, ओढ्याचं पाणी नदीला गेलं, नदीचं पाणी परत समुद्राला गेलं. काय झालं महाराज नामस्मरणानं? नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. काय झालं नामस्मरणानं? आलेलं मरण जर चुकवायचं असेल तर उठता बसता माझ्या देवाचं ओम नमः शिवाय बाळू मामाय नमः, जय बाळू मामा, ओम बाळू मामाय नमः. आणि नाहीच काय जमलं तर बाळू मामा नुसतं माना. आलेली वेळ टळून गेलेली सुद्धा कळणार नाही. एवढं सांगतो. आणि आज या ठिकाणी माझ्यासारख्या नवीन कीर्तन करायला माझ्या गुरुवरांच्या आदेशानं आमचे ज्ञानदेव महाराज पाटील असतील, मामा असतील, यांच्या आदेशानं हे सगळे साळुंके मामा आहेत. आमच्या मंदिराला खूप मोठं, माऊलींच्या मंदिराला खूप मोठं योगदान आहे तुमचं मामा. माझ्यासोबत आलेले दीक्षित महाराज असतील, मृदंगाचार्य, सांभाळून घ्या, नवीन आहे. काय चुकलं असेल तर माफ करा. नाना महाराज माफ करा. बाबा तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. तुमच्या चरणावर हनुमा भाऊ, तुमच्या दोघांच्या मधने मामा चरणावर नतमस्तक होतो. आणि कारभाऱ्यांचे आभार मला विशेष शैलीत मानायचे आहेत. सांगोलकर मामा ना, सांगोलकर मामा, मला आभार मानायचे आहेत सांगोलकर मामांचे. काय सांगू आता संतांचे उपकार. या अभंगावर मी बोलत होतो महाराज. उपकार म्हणता येणार नाहीत, कारभारी देवाची सेवा करतायत. पण सांगोलकर मामांचे तुमच्या आमच्यावर उपकार आहेत. त्या आदमापूरचा देव, त्या जगाचा मालक आज कुरबावीत एवढा मोठा तळ, एवढा मोठा पालखी सोहळा, एवढा मोठं सगळं ह्यात कारभारी माझे सांगोलकर मामा, गुरुवर्य सांगोलकर मामा असतील, मेंढके माऊली आहेत. यांच्यामुळं ह्या जगाच्या मालकाचा दर्शनाचा लाभ आणि मामांचा प्रसाद म्हणजे 18 रोगावर 56 रोगावरचा रामबाण औषध आहे. मामांचा प्रसाद असाच तुम्हाला कोणाला मिळत नाही. 1-2 मिनिटात सांगतो. मामा सहज बोलून गेले होते. अरे माझा न तुझा जर पूर्वजन्मीचा काय संबंध नसेल ना, तर एखादा साता समुद्रा पलीकडनं निघालाय आणि माझ्या कन्या खायला आलाय, नाही मिळून देणार. हेलिकॉप्टर बंद पडायची ताकद माझ्या देवात होती. आणि या सांगोलकर मामांच्यामुळं आपल्याला या देवाच्या दर्शनाचा योग आला, या देवाच्या कन्या आंबील खायचा योग आला. आणि झालेली सेवा माझ्या आदमापुरच्या देवराया श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या चरणावर समर्पित करतो. पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्व श्रोते गणांच्या भजनी मंडळाच्या चरणावर समर्पित करतो. जर माझ्याकडून बोलण्याच्या ओघात जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो परत मला द्या. आणि जर माझ्या वाणीतून तुम्हाला घेऊन जायसारखं काय जर गेलं असेल तर ते माझ्या गुरुवर यांचे जरी नाही Thank you.
वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे 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 न बोलो मी वर्तमान खोटे न बोलो आम्ही वर्तमान खोटे न बोलो मी वर्तमान खोटे न बोलो आम्ही वर्तमान खोटे बाई पिंगा पिंगा बाई पिंगा प्रेमा काळे हृदयात सावल होणे भजने लागा देव करा कैवारे मल्हारची वारी मल्हारची वारे